तर कसं काय पब्लिक, आज होती आपल्या ग्रामदैवताची म्हणजेच काय भैरवनाथाची जयंती. मग इकडे डेकोरेशन पण एकदम कडक केलं होतं. केळीची खूट लावून आणि रांगोळ्या काढून एकदम कडक दिसत होतं. तवर इकडे रात्रीच्या महाप्रसादाची तयारी चालली होती. कार्यक्रम काय हलक्यात नसतोय. आणि इकडे दिनगेदारांच्या पावत्या फाडायच्या चालल्या होत्या. मंदिराची सजावट पण थोडक्यातच होती पण कडक दिसत होती. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याची सजावट असली रापचिक आणि कडक दिसत होती की बोलायचं काम नाही. मंदिराच्या अंगणात रांगोळी पण एकदम खतरनाक काढली होती. रात्रीच्या अंधारात मंदिराची लाइटिंग नुसती झपक झुपूक करत होती. मग संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता महाआरती झाली. आरती झाल्यावर आम्ही निघालेलो बायाला निवड ठेवायला. बाहेरनं गेट बंद होतं म्हणून बाहेरच निवड ठेवला आणि बाहेरनं दर्शन घेऊन आम्ही निघालो. तवर इकडे बघा महाप्रसादाच्या पंक्ती बसायला चालू झालं होतं. गावातला माणूस प्रसाद घ्यायला मंदिरावर